पवित्र करीत. पुन्हा वाचतो, दुराचारी माणूस दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्र आचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. प्रेज द लॉर्ड. बायबल अनेक अनुवादांमध्ये त्या ठिकाणी लिहिला गेलेला आहे. इंग्लिश स्टँडर्ड व्हर्जन, न्यू अमेरिकन स्टँडर्ड व्हर्जन, किंग जेम्स व्हर्जन, न्यू किंग जेम्स व्हर्जन, एम्प्लिफाइड व्हर्जन, इझी टू रीड व्हर्जन. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी भाषांमध्ये, अनुवादामध्ये त्या ठिकाणी बायबल लिहिलं गेलं. आणि एक अनुवाद त्या ठिकाणी वाचत असताना ज्याला आम्ही म्हणतो इझी टू रीड व्हर्जन, ज्याच्यामध्ये सोपं करून सांगितलेलं आहे, त्या सोप्या भाषेमध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे, जो कुणी चुकीचे करीत आहे तो चुकीचेच करीत राहो, जो कोणी अपवित्र आहे तो अपवित्रच राहो, जो कोणी योग्य आहे तो योग्यतेतच चालत राहो, आणि जो कोणी पवित्र आहे तो पवित्रतेतच राहो. जो चुकीचं करतोय ना तो चुकीचंच करत राहो. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, जे चांगलं काम आम्ही आमच्या जीवनामध्ये करत आहोत त्याच्यापासून काय फायदा होईल का काय नाही होणार. आणि या दिवसांमध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, जे आमच्या मनामध्ये आम्ही ठेवतो ते आम्ही करत राहावं, ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आता एखादा माणूस जो आहे तो चांगलं काम करत आहे, बायबलमध्ये सांगितलेलं आहे की ज्यानं तुमच्या ठाई, ज्या परमेश्वराने तुमच्या ठाई चांगल्या कामाचा प्रारंभ केलेला आहे तो प्रभूच्या दिवसापर्यंत, म्हणजे प्रभूच्या आगमनाच्या दिवसापर्यंत तुमच्या ठाई ते पूर्ण करील, ते सिद्धीच नेईल, असं पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं, जर तुम्ही घरामध्ये कोणासाठी प्रार्थना करता, जर देवाने तुम्हाला एक ओझं दिलेलं आहे, ओझं काय दिलेलं आहे का माझ्या लोकांसाठी प्रार्थना कर, आणि प्रार्थना करण्यासाठी तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसले आणि तुम्हाला प्रार्थना करत राहायची आहे. परिणाम दिसो अथवा न दिसो, बदल घडताना दिसो अथवा न दिसो, परंतु तुम्हाला प्रार्थना करत राहायची आहे. कारण की देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं, मलिनता करणारा माणूस मलिनता करत राहा, चुकीचे काम करणारा माणूस चुकीचे काम करत राहो. पण बायबल हेही सांगतं, चांगलं करणारा चांगलं करतच राहो. प्रार्थना करणं वाईट आहे का? इतरांसाठी प्रार्थना करणं वाईट आहे का? देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, बदल घडो अथवा न घडो आम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना करत राहायची आहे. ओझं घेऊन प्रार्थना आम्हाला करायची आहे, ती करतच राहायची आहे. जर देवाने तुम्हाला कृपा दिली की कोणाला तरी मदत करायची आहे तर मदत करतच राहा, जोपर्यंत त्याची परिस्थिती बदलो अथवा न बदलो. पण जोपर्यंत देवबापाने तुम्हाला सांगितलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला सांगितलेलं आहे, मदत करत राहा. प्रेज द लॉर्ड. जर प्रभूने तुम्हाला म्हटलं आराधना कर, स्तुती कर, आराधना कर, तर तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही स्तुती आराधना करता आणि तुम्हाला समोर काही परिस्थिती, समस्या, परिवर्तन घडताना नाही दिसत आहे, बदलताना नाही दिसत आहे, पण तरी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही करत आहात, तर ते करतच राहायचं आहे. काय सांगता येतं का येणाऱ्या दिवसांमध्ये काय होईल? हालेलुया. जर देवाने तुम्हाला ओझं दिलं का चर्चला जा, तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडो अथवा न घडो, काही हो अथवा न हो, पण जर परमेश्वराने तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला जातच राहायचं आहे, ते बंद करायचं नाही. हालेलुया. इथे लिहिलेलं आहे, चांगले काम करत राहा. आता याच्या पाठीमागे एक कारण आहे, का बरं हे चांगलं करत राहायचं आहे, का बरं देवाचं वचन जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी वाचायचं आहे, का प्रार्थना करायची, का आम्हाला त्याच्या उपस्थितीमध्ये यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर उत्तर आहे ना बायबलमध्ये. बायबलमध्ये एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं कर्नेल्य. प्रेज द लॉर्ड. काय नाव होतं त्याचं? कर्नेल्य नाव होतं त्याचं. आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आम्हाला कर्नेल नावाच्या व्यक्तीविषयी त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे का तो शताधिपती होता, तो त्या ठिकाणी अधिकारी होता. आणि याच्याविषयी वाचलं तर आम्हाला हैराण करणारी गोष्ट आम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळते. प्रेज द लॉर्ड. एक काम आपल्या जीवनामध्ये हा सतत करत होता. जर तुम्ही वाचलं आपलं प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय
आणि त्या 10व्या वचनामध्ये तर काही वचन मी जे आहे ते तुमच्यासाठी वाचतो. ते वचन त्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या. ज्यांनी बायबल आणलेले आहे त्यांनी आपल्या बायबलमध्ये पहा, ज्यांनी बायबल नाही आणले त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. सर्वांना समजताय का? माझा आवाज सर्वांना येतो? डोक्याच्या वरतून जर हेलिकॉप्टर जात असेल, विमान जात असेल, तर त्या विमानाला गोळ्या मारा, त्याला तिकडेच ठॉय करा, कारण की विचार आमच्या डोक्यांच्या बाहेर जायला नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मागच्या आठवड्यात आम्ही काय शिकलो? कोणी सांगेल का मला? आपलं मन नीट करा. केलं का देवाने? प्रार्थना सुरुवात केली का मन ठीक करण्यासाठी? एक आठवडाभर प्रार्थना केली का? मन ठीक करा म्हणून प्रार्थना केली का? आम्ही आमच्या ताकदीने काय करू शकतो? अरे मला गरज पडते, मी रोज देव बापाला म्हणतो माझं मन चांगलं कर, माझं मन चांगलं कर. प्रेज द लॉर्ड. समजा या गोष्टींना. अरे देवाचं पवित्र वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं, प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 1-2 वचनामध्ये असं लिहिलंय, कैसरिया येथे कर्नेल्य नावाचा कोणी एक पुरुष इटलीक म्हटलेल्या फलटणीत शताधिपती होता. तो नीतिमान. पहिलं त्याचं कॅरेक्टर पहा. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचं भय बाळगणारा, लोकास फार दान धर्म करणारा व देवाची नित्य म्हणजे निरंतर प्रार्थना करणारा असा होता. प्रेज द लॉर्ड. आता हा एक अन्य जाती व्यक्ती आहे. यहुदी लोक अन्य जाती लोकांसोबत त्या ठिकाणी सहभागिता करत नव्हते. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी या जगामध्ये आला. कोणासाठी आला तो? सर्व मानव जातीसाठी. परंतु असा एक त्या ठिकाणी पंथ होता जो त्या ठिकाणी मान्य करायला तयार नव्हता. आणि जो मान्य करण्यासाठी तयार नसताना देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की हा व्यक्ती अन्य जाती असून आपल्या परिवारासहित देवाचं भय बाळगणारा, नीतीने चालणारा, देवाच्या वचनाप्रमाणे त्या ठिकाणी आचरण करणारा, आपल्या कृतीद्वारे त्या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी निरंतर त्या ठिकाणी प्रसन्न करण्याकरता खटपट करणारा असा एक व्यक्ती पवित्र शास्त्र बायबल मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला जर पाहायला मिळतं, या ठिकाणी लिहिलेलं आहे, एक काम करणं त्याने थांबवलं नाही. तो कंटिन्यू सतत निरंतर त्या ठिकाणी तो करत आहे. तो त्या ठिकाणी यहुदी लोकांना दान धर्म करण्यामध्ये कधीही मागं पुढं पाहत नाहीये. तो शताधिपती होता. तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी रोमी सरकारमध्ये एक मोठ्या पदावर, एक अधिकारावर त्या ठिकाणी होता. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की तो धार्मिक मोठा अधिकारी असून अतिशय नम्र होता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे, जेव्हा पेत्र आहे ना त्याच्या घरी आला ना, तो पेत्राच्या पायावर पडला. प्रेज द लॉर्ड. एवढा मोठा माणूस. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, तो रोमन गव्हर्नमेंट मध्ये, रोमी सरकारमध्ये एक मोठा अधिकारी होता. एकदा एका व्यक्तीने त्या ठिकाणी संत पावलाला विचारलं की तुला हे रोमनचं नागरिकत्व, रोमी नागरिकत्व कोणी दिलं? प्रेज द लॉर्ड. तर रोमी नागरिकत्व असणं ही त्यावेळेसची एक फार मोठी पदवी होती बरं का. कारण की लोक त्यांना घाबरायचे, फार मोठी प्रतिष्ठित, कारण की त्यांचं शासन होतं, त्यांच्या त्या ठिकाणी ते अधिकार करणारे लोक होते. आणि लोक त्यांच्या दबावामध्ये, जर कोणी त्या ठिकाणी एका ठिकाणी त्या ठिकाणी लोकांना कळालं, ज्यांनी पावलाला मारलं होतं, जेव्हा लोकांना कळालं का हा रोमी आहे, हा रोमन नागरिक आहे, ते अतिशय घाबरले. प्रेज द लॉर्ड. प्रतिष्ठित त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी रोमन नागरिकत्व अतिशय प्रतिष्ठित त्या ठिकाणी होतं. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं, हा अधिकारी कर्नेल एवढा नम्र होता की तो त्या ठिकाणी पेत्राच्या पायावर पडला. एक अन्य जाती व्यक्ती हा असून सुद्धा याच्याकडे एक काम सतत करतो. तो पहिली गोष्ट, तो नीतिमान असून आपल्या परिवारातील सर्वांसह देवाचं भय बाळगणारा, यहुदी लोकांना दान धर्म करणारा आणि निरंतर देवाच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करणारा असा होता. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी हा अन्य जाती असून प्रभू येशूचा याने पूर्णपणे स्वीकारही केला नाही. याला माहितही नाही का येशू उद्धार करताय म्हणून, येशू जीवन देणारा आहे, येशू ख्रिस्त परिवर्तन घडवणार आहे, हे माहित नसताना देखील, पूर्ण याला माहितही नव्हतं तरी सुद्धा एक काम हा निरंतर करतो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला म्हणा माझ्या पाठीमागे, हा आपल्या परिवारासहित
देवाचं भय धरतोय. देवाचं भय धरणं म्हणजे त्याचा आदर करणं होय. देवाचं भय धरणं म्हणजे त्याचा आदर करणं होय. आता हा देवाचा आदर करतोय. म्हणा हा देवाचा आदर करतोय, निरंतर आदर करतोय, पुष्कळ दान देतोय, निरंतर देतो आहे, प्रार्थना करतोय, निरंतर करतो आहे. जो चुकीचा करतोय तो चुकीचा करत राहो. जो चांगलं करतोय तो चांगलं करत राहो. धार्मिक व्यक्ती चांगलं करत राहो. समोर बदल दिसो अथवा न दिसो करत राहो, निरंतर करत राहो. आमेन. आता हा निरंतर प्रार्थना करतो. छान वाटतं. तुम्ही सगळेजण माझ्यासोबत बोलले तर मला लय आनंद होतो है ना. मला इतका आनंद वाटतं, इतकं प्रेम, इतकी आपुलकी वाटतं की मी म्हणतो असंच सर्वजण बोलायला लागले तर माझं काम किती वाचल. मी कधी लवकर कसं इथं बाजूला बसून तुमचा उपदेश ऐकेल. आमेन. असंच होईल ना. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं हा व्यक्ती निरंतर त्या गोष्टी करत आहे, दान धर्म देतो आहे, सर्व प्रकारच्या गोष्टींमध्ये देवाचं भय बाळगतो आहे आणि हे काम तो निरंतर करत आहे. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं एक दिवस असा आला का त्या ठिकाणी अचानक एक देवाचा दूत त्याच्या समोर येऊन उभा राहिला. काय झालं? देवाचा एक दूत त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतामध्ये असं स्पष्टपणे पाहिलं की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या अशी आपणास हाक मारित आहे असं त्याने पाहिलं. प्रेज द लॉर्ड. बघा ना, एक काम तो निरंतर करत होता, प्रार्थना कंटिन्यू करत होता, दान धर्म नीट करीत होता, आपल्या परिवारासहित देवाचं भय बाळगत होता. आणि या सर्व गोष्टी करत असताना एक दिवस अचानक त्याने पाहिलं की त्याच्या घरामध्ये त्याने एक दूत त्या ठिकाणी येताना पाहिलं. प्रेज द लॉर्ड. आणि दूत त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि तो त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो, तेव्हा त्याच्याकडे त्या ठिकाणी निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहे. हालेलुया. एक गोष्ट निरंतर तो करत आहे. त्याच्या जीवनामध्ये देवदूत त्याच्या घरी येण्याचं रहस्य काय आहे तर मी तुम्हाला सांगतो, निरंतर, सतत, नित्य, डेली आपल्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. हे रहस्य आज प्रत्येक व्यक्ती आपल्या या ठिकाणाहून शिकून जा. निरंतर म्हणा, निरंतर. याने आपल्या जीवनामध्ये कधीच अपेक्षा केली नव्हती की एक देवदूत माझ्या घरामध्ये येऊन उभा राहील. याने आपल्या जीवनामध्ये कधी अपेक्षा केली नव्हती का त्या ठिकाणी देवदूत त्याला येऊन म्हणत पेत्राला बोलव आणि पेत्र एक यहुदी असून याच्या घरामध्ये येऊन त्या ठिकाणी प्रचार करील. ही त्याने कधी अपेक्षा केली नव्हती. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की त्या ठिकाणी परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो याने कधीच विचार केला नव्हता का हे असंही घडेल. मी विनंती करेल आपले मोबाईल बंद करा. मला माहिती आहे तुमचे मोबाईल फार मोलामागाचे आहेत, पण त्यांना बंद करा प्लीज. कारण की आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जर आदर करत नाही तर फायदा नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी माझा मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ करतो, मला फरक पडत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्हाला माहिती आहे आमच्या बाहेरच्या साऱ्या गोष्टी देवबाप चांगलाच करणार आहे. प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? सायलेंट करा. प्रेज द लॉर्ड. कारण की असा कोणी व्यक्ती फार इम्पॉर्टंट नाहीये का जो आमच्या प्रभूपेक्षा इम्पॉर्टंट असेल. ज्याला आम्ही इम्पॉर्टंट समजतो त्यालाच कधी आमच्या विरोधात जाताना आम्ही पाहतो, आम्हालाही कळत नाही. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे, सच हमेशा कडवा होता है. कडू लागतं, कडू कारल्यासारखं वाकडं तिकडं तोंड करून प्यावं लागतं है ना, खावं लागतं. आम्हाला सवय आहे कडूपणाची. आम्ही कडू कॉफी पितो, आम्ही कारल्याचा रस कधी मध्ये कडू पितो है ना. तर कडूपणा आम्हाला त्या ठिकाणी चांगला लागतो कारण की जे कडू असतं ते शरीरासाठी चांगलं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हा या ठिकाणी यहुदी लोकांच्या संस्कृतीमध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी दूत त्याच्या समोर उभा राहिला आणि याला त्याला सांगितलं का पेत्राला बोलव. आणि पेत्राने येऊन याच्यासाठी प्रचार केला आणि प्रचार करील. हे सर्व गोष्टी याने आपल्या जीवनामध्ये कधीही अपेक्षा केल्या नव्हत्या.
प्रेज द लॉर्ड. यहुदी संस्कृतीमध्ये एक संस्कृती इतकी भयानक आहे की जे त्यासाठी एका गोष्टीसाठी कोणाचाही खून करू शकतात बरं का. यहुदी लोकांच्या ट्रेडिशन मध्ये जुन्या काळात 2000 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे. आणि ह्या लोकांच्या संस्कृतीमध्ये एक पंथ इतका भयानक आहे का हे त्यासाठी कोणाचा बी खून करू शकतात. तुम्हाला माहित आहे, या लोकांनी एकदा संत पावलाला धरलं आणि धरल्यानंतर त्याला काय म्हणाले, ते लोक साऱ्यांनी धरलं आणि ते काय म्हणाले, याला मारून टाका म्हटले. काय म्हटले? याला मारून टाका. का बरं मारून टाका? कारण की हा अन्य जाती लोकांना देवाच्या मंदिरामध्ये घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. अन्य जाती लोकांना यहुद्यांच्या मंदिरामध्ये येण्याची परवानगी नव्हती. हे लोक इतर लोकांसोबत संबंध ठेवत नव्हते. हे लोक इतर लोकांच्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी खात पीत नव्हते. हे लोक त्यांच्याकडून कोणतीही गोष्ट विकत घेत नव्हते. एवढे कट्टर हे होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून एका ठिकाणी संत पावलाचा प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो, संत पावलाचा आणि या लोकांचा अतिशय त्या ठिकाणी वाद झाला. आणि वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी ते म्हणाले का तू यहुदी लोकांच्या त्या ठिकाणी यहुदी असूनही तू त्या ठिकाणी अन्य जाती लोकांच्या घरामध्ये जाऊन जेवण करतो. आणि त्यांचा त्या ठिकाणी फार वाद झाला. प्रेज द लॉर्ड. आता कर्नेल अन्य जाती व्यक्ती आहे, पण तो एक गोष्ट निरंतर आपल्या परिवारासहित करत आहे. तो देवाचं भय बाळगतो, आपल्या परिवारासहित त्या ठिकाणी देवावर विश्वास ठेवतो. तो सात्विक आहे, तो नीतिमान आहे आणि तो प्रार्थना करणारा आहे. तो निरंतर प्रार्थना करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या ठिकाणी शमरोनी स्त्रीकडे गेला आणि तो तिला म्हणाला, हे बाई मला पाणी पाज. ती म्हणते, तू यहुदी असूनही मग शमरोनीकडून पाणी का मागतोस? हालेलुया. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की हा अन्य जाती लोकांचा त्या ठिकाणी अन्य जाती लोकांना त्या ठिकाणी यहुद्यांच्या मंदिरामध्ये जाण्याची परवानगी नव्हती. आणि कर्नेल हा जो व्यक्ती होता हा अन्य जाती होता. देवाचं भय मानतो, देवाचा आदर करतो, देवाच्या लोकांना दान देतो, निरंतर प्रार्थना करतो. आणि निरंतर प्रार्थना करत 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 त्याने कधीच विचार केला नव्हता का एक देवदूत येऊन माझ्या घरामध्ये उभा राहील, तो पेत्राला मला बोलवायला लावील, पेत्र येऊन माझ्या परिवारामध्ये प्रचार करेल आणि प्रचार केल्यानंतर देवाचं सामर्थ्य मी माझ्या घरामध्ये पाहिजे. कधीच त्याने अपेक्षा केली नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने विचार केला नव्हता कधी. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं, कमालीची गोष्ट आहे, जेव्हा पेत्र याच्या घरामध्ये आला ना, वचन सांगता सांगता यांच्यावर पवित्र आत्मा उतरला. हालेलुया. समजतंय का? समजतंय काय होतं याच्या पाठीमागचं रहस्य? म्हणा निरंतर तो त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये सतत करत होता. निरंतर प्रार्थना तो करत होता. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, या ठिकाणी आम्ही वाचतो की देवदूत याच्या घरी आला. याला दृष्टांत झाला, याला देवदूत दिसला आणि हा म्हणतो की त्या ठिकाणी देवदूत त्याला काय म्हणतो, जाऊन पेत्राला बोलव. आणि जेव्हा पेत्राला बोलवलं, पेत्र त्याच्या घरी आला. त्याने कधी विचार केला नव्हता पेत्र याच्या घरात येईल. आणि त्या ठिकाणी यांच्यावर पवित्र आत्मा उतरला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुमची परिस्थिती बदलो अथवा न बदलो, तुमच्या प्रार्थनेचे उत्तर येऊ अथवा न येऊ, तुमच्या आजूबाजूला त्या ठिकाणी परिस्थिती, सर्कमस्टन्सेस, तुमच्या जीवनामध्ये असणारे येणारे बंधनं, आजार त्या ठिकाणी बदलताना दिसो अथवा न दिसो, एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये तुम्हाला निरंतर करायची आहे. ती निरंतर करणारी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आशीर्वादांना उघडे करणार आहे. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. हे रहस्य आहे. एक व्यक्ती निरंतर करत आहे आणि याच्या निरंतर प्रार्थना करण्याचा परिणाम बायबल मध्ये लिहिलेला आहे. एक रहस्य आम्हाला असं पाहायला मिळतं का आता हा व्यक्ती यहुद्यांच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता, पण एक रहस्य आम्हाला त्या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. हा व्यक्ती यहुद्यांच्या मंदिरामध्ये जाऊ शकत नव्हता, पण हा प्रार्थना करत आहे, निरंतर प्रार्थना करत आहे. याला परवानगी नाहीये की यहुद्यांच्या मंदिरामध्ये जायची. परिणाम काय झाला? यहुद्यांच्या मंदिरात असणारा परमेश्वर स्वतः याच्या घरी चालत आला.
हालेलुया. समजून घ्या या गोष्टींना. हा जाऊ शकत नाहीये, त्या मंदिरामध्ये जाण्याची याला परवानगी नाहीये, परंतु ज्याकडे तो प्रार्थना करत आहे, ज्याच्या विषयी तो प्रार्थना करत आहे, तो त्या मंदिरातून सोडून याच्या घरी चालत आला याला भेटण्याकरता. आज आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. निरंतर करणारी गोष्ट जीवनामध्ये काय परिवर्तन घडवून आणते हे आम्हाला समजायचं आहे. प्रेज द लॉर्ड. ही किती अद्भुत गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, हा मंदिरात जाऊ शकत नाही, पण मंदिराचा परमेश्वर याच्या घरात आला. हालेलुया. रहस्य काय होतं? निरंतर प्रार्थना करत होता. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत प्रेम आहे ना देवाचं. देवाचं प्रेम आमच्या जीवनामध्ये परिस्थिती बदलताना दिसो अथवा न दिसो, आमच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी बदल होताना दिसो अथवा न दिसो, आम्हाला प्रार्थना करत राहायची आहे. एक दिवस येईल, सर्व काही बदलून जाणार आहे. तुमचे गेलेले दिवस भरपाई करणारा परमेश्वर आहे, कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जे काही तुमचं त्या ठिकाणी गेलेलं आहे, परमेश्वर सर्व काही दुप्पट त्या ठिकाणी भरपाई देईल. कधी देईल? जेव्हा आम्ही देवासोबत खरेपणाने चालायला सुरुवात करू. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे सांगतं, देवाचं पवित्र वचन सांगतं, काही दिसो अथवा न दिसो आम्हाला प्रार्थना करत राहायची आहे, बायबल वाचत राहायचं आहे, आम्हाला उपवास करत राहायचा आहे, चर्चला येत राहायचं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं एक दिवस सर्व काही बदलेल. हे एका दिवसात नाही होणार, पण एक दिवस नक्की होईल. हे देवाचं पवित्र वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. देवाला तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी वार, महिने, वर्ष, आठवडे, दिवस, तास नाही लागत. एका क्षणामध्ये तो तुमची परिस्थिती बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. किती? एका क्षणामध्ये. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. हा भेद आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही निरंतर प्रार्थना करावी. आमेन. अजून एक गोष्ट, कर्नेलच्या आधी त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की बायबलमध्ये जेव्हा मी वाचलं, कर्नेल नावाच्या व्यक्तीच्या अगोदर प्रत्येक व्यक्ती जेव्हा बाप्तिस्मा घेत होता, त्याच्यानंतर त्याला काय मिळत होता? पवित्र आत्मा मिळत होता. तुम्ही पाहिलं ना बायबलमध्ये पुष्कळ लोक जे आहे ते प्रभू येशूकडे येत होते, योहानाकडे येत होते, त्यांना त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेत होते. त्याच्यानंतर देवाचं पवित्र वचन सांगतं की त्या ठिकाणी प्रभू येशूवर सुद्धा त्या ठिकाणी बाप्तिस्मा झाल्यानंतर पवित्र आत्मा उतरताना, कबुतराच्या रूपाने पवित्र आत्मा उतरताना कोणी पाहिला? योहानाने पाहिला. आणि प्रभू येशूच्या त्या ठिकाणी पुनरुत्थानानंतर, त्याचं स्वर्गारोहणानंतर, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवसानंतर त्या ठिकाणी लोकांना दर्शन दिल्यानंतर जैतून पहाडावरून जेव्हा स्वर्गामध्ये घेतला गेला, तो प्रभू पुन्हा येणार आहे त्याच्या लोकांना न्यायला. तो बाळक म्हणून नाही येणार, तो न्याय करायला येणार आहे. त्याची इच्छा आहे का प्रत्येक व्यक्तीने आपल्या पापापासून फिरावं आणि पश्चाताप अंतःकरण करून सर्व काही गोष्टी सोडून देऊन एक नवी सुरुवात, एक नव संजीवनाला सुरुवात करावी आणि आपल्या जीवनामध्ये देवाचं गौरव करावं. ही देवाची इच्छा आहे. आणि बायबल सांगतं की त्यानंतर जेव्हा लोक त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेत होते, प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतर बाप्तिस्मा घेत होते, बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्या ठिकाणी नव्या जीवनामध्ये पदार्पण करत होते, तेव्हा देवाचा आत्मा, पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरत होता. स्वतः येशू विषयी तसं झालं, पण कर्नेल्याने इतिहास बदलून टाकला. प्रेज द लॉर्ड. कर्नेल्याने इतिहास बदलून टाकला. प्रेज द लॉर्ड. अहो, देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की जेव्हा आम्ही वाचतो याच्या जीवनामध्ये, हा त्या ठिकाणी जेव्हा पेत्र त्या ठिकाणी याच्या घरामध्ये येऊन प्रचार करत होता, उपदेश करता करता पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरताना त्यांनी पाहिलं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी लिहिलेलं आहे देवाचं पवित्र वचन. त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी कैसरिया तो पोहोचला, तेव्हा पेत्र बोलण्यास आरंभ केला. पेत्राने, देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. 34 वचनापासून पुढे वाचतोय, 10व्या अध्यायाच्या 34 वचनापासून. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला, देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहे तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्त तोच सर्वांचा प्रभू आहे. याच्याद्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करीताना आपले जे वचन इस्रायलाच्या संततीस पाठवले ते हे आहे. योहानाने बाप्तिस्माची घोषणा केल्यानंतर गालिलापासून प्रारंभ होऊन सर्व यहुद्यांमध्ये घडलेली गोष्ट तुम्हास तर माहीतच आहे. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. आणि त्याने यहुद्यांच्या देशात
व यरूशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले. त्याला देवाने तिसऱ्या दिवशी मरणातून उठवले व त्याने प्रगट व्हावे असे केले. तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हाला केले. त्या आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणे पिणेही केले. त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याचा दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुलता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्ती बाप्तिस्म्यानंतर पवित्र आत्मा मिळवतो, पण कर्नेल्याने काय केलं? इतिहास बदलून टाकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या ठिकाणी पेत्र काय म्हणतो माहितीये का? आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल. पहिले बाप्तिस्मा, मग पवित्र आत्मा इतरांना मिळाला, पण कर्नेल्याला पहिले पवित्र आत्मा उतरला, नंतर त्यांचा बाप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वराचं सामर्थ्य आहे, हे रहस्य आहे. आम्हाला हे रहस्य शिकणं गरजेचं आहे. देवाची परिपूर्ण, देवाला आवडणारी त्याची योजना, त्याची ग्रहण करण्याची जी काही आमच्या जीवनामध्ये असणारी जी कपॅसिटी आहे, जे सामर्थ्य त्याने आम्हाला देऊ केलेलं आहे, त्याच्या पाठीमागे एकच रहस्य आहे. कर्नेल निरंतर देवाच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करत राहिला. त्याच्या निरंतर करणाऱ्या प्रार्थनेने यहुद्यांच्या मंदिरातला परमेश्वराला त्याच्या घरी आणलं. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही जर एखादी गोष्ट निरंतर करत आहात ना, भलेही तुम्हाला परिणाम दिसो अथवा न दिसो, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमचे येणारे आशीर्वाद अद्भुत असतील. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये असणारे बंधन असे तुटले जातील का तुम्ही कधी विचारही केला नाही. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जे डोळ्यांनी पाहिलं नाही, जे कानांनी ऐकलं नाही, जे मनुष्याच्या कल्पनेतही आलं नाही, त्या गोष्टी परमेश्वराने त्यांच्यासाठी केल्या, जे लोक त्याच्यावर प्रेम करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? अचानक एक दिवस सगळं काही बदलून जाईल. प्रेज द लॉर्ड. म्हणा निरंतर निरंतर प्रार्थना करायची आहे, निरंतर वचन वाचायचं आहे, निरंतर उपवास करायचे आहे. एक दिवस सगळं काही बदलून जाईल. म्हणा शेजाऱ्याला, एक दिवस सगळं काही बदलून जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लुकाच्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये एक जोडपं होतं. त्यांचं नाव माहित असेल तुम्हाला. काय होतं? जखर्या आणि अलिशिबा. प्रेज द लॉर्ड. आणि हे त्या ठिकाणी वृद्ध दाम्पत्य होतं. आणि वृद्ध दाम्पत्य असूनही देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की जुन्या कराराचा शेवटचा संदेष्टा कोण होता? कोण होता? जखर्या. जुन्या कराराचा शेवटचा संदेष्टा कोण होता? अरे एवढं विचार करावा लागतो. मलाखी आहे ना. दुसरा कोण आहे आता? मलाखी शेवटचं पुस्तक आहे म्हणजे कोण झालं शेवटचा संदेष्टा? मलाखी. आणि नव्या कराराचा पहिला संदेष्टा कोण आहे? संदेष्टा विचारलं मी, शिष्य नाही, पुस्तक नाही. पहिला संदेष्टा कोण आहे? जॉन द बॅप्टिस्ट, योहान बाप्तिस्मा करणार. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की बायबलचे इतिहासकार म्हणतात 400 वर्ष मलाखी ते मत्तयापर्यंतचं अंतर आहे. किती वर्षाचं आहे? 400 वर्षाचं. आणि बायबलचे विद्वान या 400 वर्षाच्या काळाला काय म्हणतात? डार्क एज, अंधकारमय स्थिती, युग. प्रेज द लॉर्ड. युग तर नाही म्हणता येणार, एक युग म्हणजे 1000 वर्ष आहे ना. तर 400 वर्षांचा त्या ठिकाणी तिथे काय होता?
डार्क एज होता तो, त्या ठिकाणी कालखंड होता. 400 वर्ष. या 400 वर्षामध्ये परमेश्वर कोणही माणसासोबत बोलणार नाही, ना स्वप्नाद्वारे, ना संदेशाद्वारे, ना दृष्टांताद्वारे, ना कोणत्याही चिन्हाद्वारे कोणासोबतच परमेश्वर बोलला नाही. देवाने जणू काय त्यांच्यापासून पाठ फिरवून घेतली होती. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे एका मनुष्यासाठी सर्वात मोठी शिक्षा काय आहे माहित आहे का? जेव्हा परमेश्वर त्याच्यासोबत बोलणं बंद करतो. प्रेज द लॉर्ड. एका मनुष्यासाठी सर्वात मोठी शिक्षा कोणती आहे? जेव्हा परमेश्वर त्याच्या सोबत बोलणं बंद करतो. 400 वर्ष देव बोलला नाही, परंतु घरी जाऊन लुकाचं शुभवर्तमान पहिला अध्याय जर तुम्ही त्या ठिकाणी वाचला, जखरियाचं लग्न झालं अलीशेबा सोबत आणि देवाचं भय बाळगणारं कुटुंब आहे, गुडघे टेकून प्रार्थना करणारे कुटुंब आहे, आणि या दोघांनी त्या ठिकाणी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर देवाचं पवित्र वचन सांगतं बघा, त्या दिवसामध्ये अल्पवयात लग्न होत होते बरं का. त्या दिवसांमध्ये कमी वयात त्या ठिकाणी लग्न व्हायचे. आणि लग्न झाल्यानंतर देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी काय सांगतं? आता हे तारुण्यापासून त्या ठिकाणी काय करत आहे? प्रार्थना करत आहे. तेव्हापासून तर म्हातारपणापर्यंत हे काय करत आहे? प्रार्थना करत आहे. आता बायबल सांगतं जखरिया याजक आहे. जखरिया याजक आहे आणि हा काय करत आहे? देवाच्या मंदिराची सेवा करत आहे. सेवा करण्याकरिता जेव्हा हा गेला तेव्हा त्याने धूप त्या ठिकाणी घेऊन जेव्हा मध्ये गेला तर त्याने पाहिलं की त्या ठिकाणी एक दूत उभा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चर्च मध्ये आले, एकटेच आले, आणि एकटेच आल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी देवाचा दूत उभा राहिला दिसला, तर पहिले तर मला तरी वाटतं तुम्ही घाबरूनच जा, है ना? कारण की आजकालच्या लोकांना दूतामध्ये सुद्धा भूत दिसतात, है ना? आणि याची अवस्था तीच झाली. याने त्या ठिकाणी पाहिलं, भयभीत झालं, याने लगेच तोंड फिरवून घेतलं, है ना? अंधारामध्ये जर कुठून आवाज आला आणि एखादी आकृती दिसली तर तुम्ही तिच्याकडे न पाहता तुम्ही दुसरीकडे पाहून घेता. हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे ना? तुम्ही माझ्यासोबत चला बरं अंधारात, त्या जंगलामध्ये, त्या अरे ते अंधारबन नावाचं एक डार्क फॉरेस्ट आहे, माहित आहे का? दिवसा सुद्धा अंधार राहतो तिथं. दिवसा सुद्धा जेव्हा त्या ठिकाणी आभाळ येतं, भयानक पाऊस, त्या ठिकाणी समोरचं काही दिसत नाही. आम्ही असंच एक गेलो होतो शहाणपणा करत, माझा भाऊ आणि मी. आम्हाला त्या ठिकाणी फार आम्हाला स्वतःवर विश्वास, हे काही होत नाही, असं नाही होत, तसं नाही होत. आणि जसा आम्ही त्या ठिकाणी त्याला म्हटलं तू माझ्या पाठीमागे राहा, माझ्या मागे मागे, आणि जसा पाय टाकला तर कमर इतकं छाती एवढ्या पाण्यामध्ये मी आतमध्ये, काहीच समजाना नाही, कुठं जावं काहीच नाही, समोर सगळं धोका आहे. प्रेज द लॉर्ड. अंधाराची प्रत्येकाला भीती वाटते, पण हा उजेडामध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये गेला आणि याने जेव्हा एक दूत पाहिला तेव्हा दूत पाहिल्यानंतर याने त्याच्यापासून तोंड फिरवलं. हा भयभीत झाला आणि दूत त्याला म्हणतो, जखरिया, देवाने तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. हालेलुया. म्हणा, देवदूत जखरियाला म्हणाला, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. आता बघा, जखरिया म्हातारा, त्याची पत्नी अलीशिबा सुद्धा म्हातारी, तारुण्यामध्ये लवकर लग्न झालं तेव्हापासून हे गुडघ्यावर येऊन एकच प्रार्थना करताय, देवा आम्हाला लेकरू दे. प्रेज द लॉर्ड. काय प्रार्थना करताय ते? तारुण्यापासून म्हातारपणापर्यंत एकच प्रार्थना ते करत आहे. काय प्रार्थना करत आहे? देवा काय दे. आता देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, यांनी प्रार्थना त्या ठिकाणी निरंतर करताय, लेकरू दे, लेकरू दे, लेकरू दे. देवा त्या ठिकाणी आणि हे निरंतर प्रार्थना करत आहे. आता या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की तारुण्यापासून आता तर म्हातारपण आलं तरी सुद्धा यांनी प्रार्थना करणं बंद केलं नाही. एक गोष्ट या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं, नशीब हा शब्द बायबलचा नाहीये. पुष्कळ लोक म्हणतात ना, भाऊ जे नशिबात लिहिलेलं आहे तेच होत रे. तुम्हाला माहित आहे का नशिबाचा अर्थ? माहित आहे नशिबाचा अर्थ? माहित आहे का? तुम्ही या पृथ्वीवर जन्माला आले
आणि जन्माला आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय घडल काय नाही घडणार, तुमचं वाटोळं होईल, तुमचा मृत्यू कसा होईल, तुमचा ऍक्सिडेंट होईल का तुमचं काय होईल, हे साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी पहिलेच नेमून ठेवलेल्या आहे. आणि त्या नेमून ठेवलेल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असताना जर तुम्ही पाहता तर त्याला त्या ठिकाणी जगाच्या भाषेमध्ये काय म्हणतात, नशीब म्हणतात. प्रेज द लॉर्ड. परंतु बायबलचा परमेश्वर म्हणतो की नशीब हा शब्द बायबलचा नाहीये. कारण की आमच्या परमेश्वराचं एक नाव आहे यहोवा एलोहिम, सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. तो काय म्हणतो माहितीये का, तू फक्त माझ्या बरोबर चाल. तो काय म्हणतो, तू फक्त माझ्या बरोबर विश्वास योग्यतेने चाल. ज्या ठिकाणी तू जाशील तिथं जाऊन तू म्हणशील परिस्थिती कशी असो, तू प्रार्थना कर, प्रभू हे बदलून टाक, मी तुझ्यासाठी ते बदलून टाकील, कारण की मी तुझा परमेश्वर आहे, तुझ्यासाठी काही करू शकतो. हालेलुया. समजतंय का, आमचा परमेश्वर तो आहे जो परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. किती लोकांच्या साक्ष आहे आमच्या जीवनामध्ये. डॉक्टरांनी सांगितलं आता काही खरं नाही, डॉक्टरांनी सांगितलं हे होणार आहे, एक व्यक्तीने सांगितलं आता असं झालेलं आहे, काही जण त्या मृत्यूच्या धारेमधूनही त्या ठिकाणी जाऊन आलेले आहे, काही लोकांचा तर प्राण गेला होता, परंतु परमेश्वराने त्यांना पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जिवंत केले. अनेक लोकांचा अपघात झाला, अपघातातून त्यांना वाचवलं. सर्व स्थितीमधून परिस्थितीमधून काही लोकांनी आत्महत्या करण्याचे विचार केले, त्याही ठिकाणाहून परमेश्वराने त्यांना वाचवलं. साक्ष ऐकतो आम्ही. परमेश्वर काहीही करू शकतो. आम्ही नशिबावर विश्वास ठेवत नाही, आम्ही विश्वास ठेवतो देवाच्या वचनावर. आम्हाला माहित आहे भविष्याच्या हातामध्ये आम्हाला देण्यासाठी काय आहे, आम्हाला काहीच माहिती नाहीये, पण आम्हाला हे माहिती आहे आमचं भविष्य कोणाच्या हातामध्ये आहे, आणि ते भविष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. आमेन. हालेलुया. म्हणा शेजाऱ्याला भविष्याची काळजी करू नका, भविष्य प्रभू येशूच्या हाती आहे आणि ते चांगलंच होणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. स्थिती परिस्थिती एका क्षणामध्ये बदलणारा परमेश्वर आहे. आता तारुण्यापासून हा प्रार्थना करत आहे, आता म्हातारा झाला तरी एकच प्रार्थना करतो आहे, देवा त्या ठिकाणी मला लेकरू दे, लेकरू दे. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, यांनी नशिबावर विश्वास ठेवला नाही. आता हा असा नाही म्हटलं का आता चला म्हातारे झालो, आता काही खरं नाही, आता आमच्यात तर काही ताकद नाहीये. त्याने आपल्या पत्नीच्या त्या ठिकाणी निर्जीव गर्भाशयाकडे पाहिलं नाही, त्याने त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीकडे पाहिलं नाही. त्याने एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये निरंतर करणं सुरू ठेवलं, आणि तो नुसता त्या ठिकाणी ते दोघं गुडघ्यावर यायचे, प्रार्थना करायचे, देवा लेकरू दे. त्यांना विश्वास होता का परमेश्वर करील. हालेलुया. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, म्हातारपणामध्ये सुद्धा हे प्रार्थना करत राहिले. आणि देवदूत त्यांच्या घरामध्ये आला, आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये आला, आणि जखर्याला म्हणतो, जखर्या तुझ्या घरामध्ये एक मुलगा होईल. प्रेज द लॉर्ड. मी म्हणेल 400 वर्षानंतर देवदूत आला आणि सांगतोय तुला मुलगा होईल. तो एक संदेश आहे. किती वर्षानंतर आला तो त्यांच्याकडे, किती वर्षानंतर आला, 400 वर्षानंतर आला. 400 वर्षाचा काळ तो त्या ठिकाणी समय, डार्क एज, ज्या काळामध्ये परमेश्वर कोणा व्यक्ती सोबत बोलला नाही, परंतु देवाचं भय धरणारे दोन त्या ठिकाणी उभयंत नवरा बायको गुडघ्यावर येऊन निरंतर प्रार्थना करत होते. निरंतर त्या ठिकाणी तरुणपणामध्ये लग्न झाले, अरे म्हातारे झाले, प्रार्थना करणं त्यांनी सोडलं नाही. परिस्थिती बदलताना दिसत नाहीये, काही हरकत नाहीये, मिळो अथवा न मिळो आम्ही प्रार्थना करणं सोडणार नाही. प्रार्थना करत राहिले. दूध घरी आला, आणि मला तुझ्या घरामध्ये जो जन्मणार आहे तो संदेष्ट आहे, त्याच्या जन्माने तुला आनंद होईल, आणि अनेक लोक त्या ठिकाणी त्याच्याद्वारे आनंदित होतील. प्रेज द लॉर्ड. तो संदेष्ट आला, आणि तो संदेष्ट किती वर्षाने आला, 400 वर्षाने आला. आणि तो जेव्हा आला तो काय म्हणाला माहित आहे का, सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, ज्याने संपूर्ण आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो माझ्या पाठीमागे येत आहे. हालेलुया. निरंतर प्रार्थना करत राहिले. निरंतर करणाऱ्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराने त्यांची स्थिती परिस्थिती बदलून टाकली. आज देवाच्या लोकांनो, तुम्हा प्रत्येकाला मी हेच सांगू इच्छितो, आपल्या जीवनामध्ये हे रस्ते या ठिकाणाहून घेऊन जा. ज्यावेळेस तुम्ही कोणतीही गोष्ट विश्वास योग्यतेने अंतःकरणापासून निरंतर करत राहाल, एक दिवस असा येईल का परमेश्वर तुमच्यासाठी त्या गोष्टी करेल ज्या त्याने आजपर्यंत कोणासाठी केल्या नाही.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं आमचा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी करू इच्छितो ज्या त्याला आमच्या हिताच्या वाटतात. प्रेज द लॉर्ड. तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत प्रार्थना प्रार्थना निरंतर प्रार्थना, निरंतर प्रार्थना, प्रार्थना निरंतर प्रार्थना, प्रार्थना निरंतर प्रार्थना करत गेला. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, चांगलं काम करणारा चांगलं काम करीत राहो, चुकीचं काम करणारा चुकीचं काम करत राहो. हे रहस्य आहे जीवनाचं, समजून घ्या. चांगलं करत राहा, करत राहा, करत राहा. न जाणं कोणता तो दिवस येईल जेव्हा देवदूत तुमच्या समोर उभा राहील आणि तो म्हणेल, परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत गोष्ट आहे ना. प्रेज द लॉर्ड. समजतंय का रहस्य काय होतं या पाठीमागे? निरंतर सातत्य होतं प्रार्थनेमध्ये. कमजोर नाही झाले, थोडस दुःख आलं देवाला सोडून नाही गेले. तुम्हाला माहित आहे का, याच ठिकाणावर सैतान तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणा, हीच ती जागा आहे, हीच ती जागा आहे जिथे सैतानाला, दुष्टाला कार्य करण्याची संधी मिळते. कधी कधी मला विचार येतो, काय झालं इतक्या दिवस चर्चला जाऊन, काय मिळालं रे तुला? तुझी तर परिस्थितीच बदलली नाही, तुझ्या लेकरांना नोकऱ्या लागल्या नाही ना, त्यांना छोकऱ्या मिळाल्या आहे ना, म्हणतात ना लोक. ना त्यांना नोकऱ्या आणि नाही त्यांना छोकऱ्या. प्रेज द लॉर्ड. तुमचं घरच अजून झालं नाही. किती वर्ष झाले चर्चला जाऊन? 10 वर्ष झाले. अरे बापरे. सैतान कसं करतो है ना. अरे एवढा विश्वासाने तू गेला, अजून बी तुझं व्यसन सुटलं नाही का ग? तुझा नवरा अजून बी बदलला नाही का ग? तू तर चर्चला जाते ना, तू एवढी देवदेव करते, अजून तुझा परिवार बदलला नाही. सैतान काम करतो ना असंच. तुम्हाला साऱ्यांना म्हटलं असेल आहे ना, मला बी म्हणतात ना, अरे उपदेश करतो ना, अरे प्रार्थना करतो ना, आणि तुला असं शिकवलं का म्हणता, म्हणा बोलतं का नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्ही सारे अपमान पचवतो, सारे अपमान पचवतो, पण देवाच्या नावानं जेव्हा कुणी आम्हाला चिडवतं, जेव्हा आम्हाला हिणवतं, आम्हाला तो अपमानच पचवल्या जात नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा अपमान पचवल्या जात नाही तेव्हा बायबलच्या वचनाचा इनो घ्या. 6 सेकंड में काम शुरू कर जाए. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे ना. अहो, देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला समजणं गरजेचं आहे. ज्यांना त्या ठिकाणी देवासाठी आमच्या जीवनामध्ये जेव्हा लोक त्या ठिकाणी, आम्हाला सैतान त्या ठिकाणी काय करतो, आम्हाला इथंच त्या ठिकाणी अडखळण्याचा प्रयत्न करतो. इतके दिवस तुम्ही करत राहिले, तुमच्या जीवनामध्ये उशीर होत राहिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, उशीर होतो, हरकत नाहीये. या लोकांना कधी मिळालं माहितीये का? म्हातारपणामध्ये मिळालं. पण कसं मिळालं माहितीये का? हे साऱ्या जगा वेगळं होतं. जेव्हा त्याचा मुलगा योहान तो बाप्तिस्मा करणारा जेव्हा पोटामध्ये होता ना, बायबल सांगतं देवदूत म्हणाला तो गर्भामध्ये असतानाच पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरलेला असेल. हालेलुया. एलियाचा दुप्पट आत्म्याचा अभिषेक त्याच्यावर असेल. तो त्या ठिकाणी त्याच्या जन्माने त्या ठिकाणी तुला आनंद होईल, त्याच्या जन्माने लोकांनाही आनंद होईल. तो आई बापाचं मन लेकरांकडे लावील आणि तो त्या ठिकाणी काय करील माहितीये का? प्रभूचा मार्ग त्या ठिकाणी तयार करील. हालेलुया. आशीर्वाद आला, विलंबाने आला, पण असा आशीर्वाद आला का सर्व जगा वेगळा आणि महान तो बनवून गेला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाला तुमच्या जीवनामध्ये काम करण्याकरिता कोणती स्थिती, परिस्थिती, बंधन, अडखळणं, कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी बाधा नाही. म्हणा माझी अयोग्यता, म्हणा म्हणा स्वतःला, म्हणा माझी अयोग्यता देवाला माझ्या जीवनामध्ये कार्य करण्यापासून नाही थांबू शकत. आमेन. तुम्ही किती अयोग्य आहात ना, फरक पडत नाही देवाला.
फरक पडत नाही. तो म्हणतो तुम्ही माझे लोक आहात. प्रभू म्हणतो मी तुझ्या नावानिशी तुला हाक मारलेली आहे, तू माझा आहे. तुम्ही म्हणाल प्रभू मी चुकीचा आहे, प्रभू मी पापी आहे, प्रभू मी साध्या घाणेरड्या गोष्टी करतो, मी कसा प्रभू तुझ्या जवळ येऊ. प्रभू म्हणतो हरकत नाही रे, तुझ्या भूतकाळामध्ये मला इंटरेस्ट नाहीये, तू काय करत आहे मला काही घेणं नाहीये, तू माझा पुत्र आहे, प्रिय पुत्र आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझाच आहे. असा प्रभू आमचा आहे. प्रेज द लॉर्ड. अरे आम्ही थोडीशी त्या ठिकाणी वाईट गोष्ट केलं तर आमचं नाव त्या ठिकाणी समाजामध्ये एक पडतं. एक चोरी करणाऱ्या व्यक्तीला लोक चोरटे म्हणतात, खोटं बोलणाऱ्याला लबाड म्हणतात, लबाडाचा त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर एक त्या ठिकाणी व्यसन करणाऱ्या व्यक्तीला वारं त्या ठिकाणी वेगळे नावं दिला, प्रत्येक नावं दिले जातात. पण तुमच्या अयोग्यता कितीही असल्या तरी तुमचं नाव जे आहे त्याच नावाने प्रभू तुम्हाला हाक मारून तुम्हाला आपल्या जवळ घेणारा परमेश्वर आहे. हालेलुया. किती अद्भुत त्याचं प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो देवासाठी कोणतीच कार्य त्या ठिकाणी कोणतंच असं अडखळ नाहीये जे त्याला कार्य करण्यापासून आम्हाला आमच्या जीवनात थांबवू शकतं. मी तुम्हाला सांगतो लुकाच्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायाच्या 11 ते 15 मध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. आपण वाचू ते. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिला. त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जखर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. हालेलुया. आशीर्वाद थोडासा उशिरा आला, पण कसा आला? महान आला. प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? समजतंय का? आमच्यापैकी पुष्कळांना सैतानाने भ्रमात पाडलेला आहे, दुष्टाने भ्रमात पाडलेला आहे, गोंधळात टाकलेला आहे ना. कधी कधी आम्हाला समजत नाही काय करावं, मीटिंग जॉईन करावी का नाही करावी, देवाच्या उपस्थितीत जावं का नाही जावं, प्रार्थना करावी का नाही करावी, त्या ठिकाणी बायबल वाचावं का नाही वाचावं, त्या ठिकाणी उपवास करावे का नाही उपवास करावे का नाही करावे, देवाच्या लोकांना भेटावं का नाही भेटावं. काही लोक मला पाहून तोंड फिरवतात, मला लय आनंद होतो. मी त्यांच्याकडे त्यांनी तो जसं तोंड फिरवलं मी तसं त्यांच्या समोर. कशाला फिरवतात तोंड? आणि एक दिवस काय माझ्याकडून चुकून हुकून जर माझं समोर लक्ष असतं हे बाजूने गेले आणि नाही गडबडीत विचार लय राहता डोक्यामध्ये, लक्ष नाही तर पाळकाला नाही बोलणार, दुसऱ्याला सांग माझ्या समोरून गेला, समोरून असा पाहत होता माझ्याकडे, भलं का मी समोर पाहतो, असा पाहत होता माझ्याकडे आणि पाहून नाही पाहिल्यासारखं केलं. आज कोण राहतं का? आणू बोलायला नावाला पाळा की हे नाही पटलं बाई मला. तुला काय, तुला आतापर्यंत काहीच पटलं नाही, तुला इथून पुढे काय पटणार आहे बाई? हा नाही, आता तो पहिल्यासारखा नाही राहिला. पहिला कसा लई बोलायचा बरं का, आता गप्पच राहतोय. दुसरी भेटले असं नाही ना त्याला. हा आता त्याला जरा अरे मला काय पडलंय. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन काय सांगतं माहितीये का? जे चांगले काम आम्ही सुरुवात केलेले आहे ते चांगले काम करत राहायचे. रिझल्ट दिसो अथवा न दिसो, परिणाम दिसो अथवा न दिसो, मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये परमेश्वर न्याय करणार आहे. पाहळक न्याय करणार नाहीये, कोणी व्यक्ती त्या ठिकाणी न्याय करणार नाहीये, कोणी उत्तर देणार नाहीये. आणि ज्यांच्यावर त्या ठिकाणी तुम्ही अपेक्षा ठेवून आहे ते लोक त्या ठिकाणी कदाचित माघारी जातील, परंतु जो विश्वासयोग्य आणि न्यायी बनवला जातो तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कधी सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो पुष्कळांना त्या ठिकाणी लोक सैतान त्या ठिकाणी भुरळ पाडतो, भ्रमात पाडतो आहे ना. दुष्ट तुझं व्यसन सुटलं का? हा नाही, काय फायदा झाला तुझा? बाई कशासाठी गेली होती? अगं माझा नवरा त्रास देतो. मग बदलला का? नाही पण बदलल. अगं काय खरंय, एखादं काय असं असल्यावर काय माझंही तसंच आहे, ते बदलत नाही.
त्याला इतक्या दिवसापासून त्याला सारीकडे फिरून आणलं का ते काय बदललं नाही, आणि तू काय सांगते तिथं जाऊन बदलल? अगं नाही बदलणार. मग ही बी म्हणते हा का ग, मग हे सुद्धा मागं पडते. तू काम झालं का, तुझं काम झालं का, काम झालं का, झालं नाही, काम नाही झालं, मग कशाला जायचं? आपल्याकडे काय म्हणतात ना त्याला, आपल्याकडे एक ठ्यापा आहे, ठ्यापा. हा, ठ्यापालाही माहिती सर, त्या ठ्याप्यावर जाऊ 100% काम होत. अरे आमचा प्रभू येशू ख्रिस्त दुश्मनांवर प्रेम करायला लावतो, लोकांचं नुकसान करून आम्ही काय संतुष्ट राहू शकतो का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सैतान भ्रमामध्ये पाडतो. तुझ्या लेकराला नोकरी लागली का, त्यांचं लग्न झालं का, तू तले म्हणत होती तिथे गेल्यावर काम होते, हे होतं ते होतं. अरे चर्च काम व्हायची जागा नाही, चर्च जीवन परिवर्तन होण्याची जागा आहे. ज्याचं जीवन परिवर्तन झालं, ज्याचं मनाचं नवीनीकरण झालं, त्याच्या जीवनामध्ये चमत्कार तर आपोआप व्हायला लागतात. प्रेज द लॉर्ड. आम्ही डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे चालत नाही, आम्ही विश्वासाने चालणारे लोक आहोत. आमेन. 10 मिनिटं घेतो तुमचे, लगेच संपवतो. आता तुमची कपॅसिटी संपायला लागली आहे ना. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. कोणीच झोपलं नाही आज. तू किती वेळ तू ओरड, आज आम्ही डोळे असे ताट करून आलेलो आहे. एकदम असे एकदम मोठे मोठे करून करून आम्ही डोळे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जे जागे ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. काही म्हटले नाही. जे म्हटले नाही ते झोपेतून उठा. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्हीच कारागीर आहे. प्रेज द लॉर्ड. मला सांगा, मी म्हणेल जर उशीर लागतो आहे तर आम्ही हे जाणायचंय, घरी जाऊन वाचा, आशीर्वाद महान आले हो. हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाचा दास या नात्याने, याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही निरंतर कोणती तरी गोष्ट देवाच्या उपस्थितीमध्ये त्याच्या इच्छेने त्या ठिकाणी प्रार्थना करता, प्रभू मन बदल, प्रभू जीवन बदल, प्रभू मन बदल, जीवन बदल, सगळ्या गोष्टी आपोआप बदलतील. प्रभू तुम्ही हीच तर प्रार्थना चालू करा. मी तुम्हाला सांगतो, निरंतर करत राहा, निरंतर करत राहा. बदल दिसो अथवा न दिसो, समस्या येतील जातील, साऱ्या गोष्टी घडू द्या. एक दिवस स्वतः तुम्ही आपल्या मुखाने साक्ष द्याल, आम्ही टिकून राहिलो, निरंतर प्रार्थना केली, आणि तीच साक्ष घेऊन जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल, तुमच्या साक्ष ऐकून अनेकांचे जीवन बदलतील. आमेन. हालेलुया. ही साक्ष अद्भुत आहे. जे लोक विश्वासाने या गोष्टीची वाट पाहत आहे, त्यांच्या जीवनामध्ये साक्ष अद्भुत गोष्टी, साक्ष अद्भुत असतील. निरंतर कामाला करायचं आहे. ज्यांना निरंतरचा अर्थ कळाला ना, त्यांच्या जीवनामध्ये ते कधीच दुःखी राहणार नाही. 10 दिवस प्रार्थना केली सोडून दिली असं नाहीये, कंटिन्यू करत राहायची आहे ना. लिहिता वाचता येत नाही, आजारपण आहे, कंटिन्यू प्रार्थना करायची. प्रभू मी विश्वास करतो तुम्हाला बरं केलं. प्रभू मी विश्वास करतो माझं बंधन तोडलं. प्रभू मी विश्वास करतो माझा परिवार बदलला. प्रभू मी विश्वास करतो माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी केल्या. प्रभू मी विश्वास करतो माझं मन परिवर्तन केलं. प्रभू मी विश्वास करतो माझ्या जीवनाला तू त्या ठिकाणी चांगलं बनवलेलं आहे. कंटिन्यू निरंतर करत राहा. रहस्य आहे, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडतील. हालेलुया. आता योहानाचा जन्म झाला. योहान कुठं बाप्तिस्मा करतोय? यार्देन नदीमध्ये. हा आहे ना ते गाणं गातो ना, जीवन बदला रे मन भाऊ, जीवन बदला रे. यार्देन नदीवर योहान सांगे जीवन बदला रे. प्रेज द लॉर्ड. आता काय करत राहिला योहान? यार्देन नदीवर बाप्तिस्मा करतोय. तुम्हाला माहित आहे का यार्देनाचा इतिहास माहित आहे का? यार्देन नदी ना कापणीच्या काळामध्ये ना, कापणीचा समय असतो ना, कापणी करताना तुम्ही, त्या कापणीच्या समयामध्ये एवढं रौद्र रूप धारण करती की ती आपलं पात्र सोडून देती, आणि तिच्या प्रभावामध्ये ज्याही गोष्टी येतात त्या साऱ्या गोष्टींना ती काय करती? नाश करून टाकते. आणि त्या काळी त्या लोकांनी, त्यांनी पाहिलं तिचं रौद्र रूप, तिचं तांडव पाहून त्या लोकांनी तिला काय नाव दिलं? मृत्यू. मृत्यूची नदी. काय नाव दिलं?
काय नाव दिलं? मृत्यूची नदी. पुष्कळ अर्थ आहे यार्देनेचे, पण तिला एक नाव त्या ठिकाणी लोकांनी दिलेलं आहे, जिला म्हणतात रिव्हर ऑफ डेथ, मृत्यूची नदी. जिच्या तिच्या प्रवाहामध्ये जे काही येईल सारं उद्ध्वस्त करून टाकायची. जनावरं, माणसं, खूप लोकांचं त्या ठिकाणी. आता जी यार्दन नदी, जिला मृत्यूची नदी म्हटलेलं आहे, जिच्या प्रवाहामध्ये येणारा त्या ठिकाणी कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी नीट राहत नाही. आता त्या ठिकाणी वृद्ध दाम्पत्याच्या प्रार्थनेने इतकं मोठं महान कार्य त्या ठिकाणी केलं. त्यांना मुलगा झाला ज्याचं नाव बाप्तिस्मा करणारे योहान नाव त्याचं. आणि तो योहान त्या मृत्यूच्या नदीमध्ये उभा राहिला. तो योहान कुठे उभा राहिला? मृत्यूच्या नदीमध्ये उभा राहिला. जी नदी त्या ठिकाणी आपल्या बरोबर त्या ठिकाणी तांडव रौद्र रूप त्या ठिकाणी उद्ध्वस्त, त्या ठिकाणी विध्वंस त्या ठिकाणी घेऊन लोकांचा प्राण घेत होती, त्याच नदीमध्ये उभा राहून बाप्तिस्मा करणारा योहान लोकांना जेव्हा बाप्तिस्मा देत होता, मृत्यूच्या नदीतून जीवन त्या ठिकाणी बाहेर येत होतं. हालेलुया. जेव्हा त्या ठिकाणी मृत्यूची नदी म्हटली, त्याच नदीमधून आता जीवन त्या ठिकाणी बाहेर यायला लागले. हालेलुया. निरंतर करत राहा. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. बायबल मध्ये एक स्त्री आहे जिचं नाव होतं हन्ना. 19 वर्ष वांज होती. 19 वर्ष इतिहासकार म्हणतात. सोपा नाही एका बहिणीसाठी 19 वर्ष बिना लेकरांचं असणं. तुम्हाला माहिती आहे का जगामध्ये लोक काय काय कमेंट पास करतात. पण 19व्या वर्षामध्ये तिचं त्या ठिकाणी लग्न झालं एल्काना नावाच्या व्यक्ती बरोबर. आणि हन्ना ज्या दिवशी लग्न झालं, प्रतिवर्षी उपकार स्तुतीचं दान घेऊन भेट घेऊन देवाच्या मंदिरामध्ये जाऊन ती अर्पण करत होती. लग्न झालं त्या वर्षी आपल्या पती सोबत हन्ना देवाच्या मंदिरामध्ये शिलो म्हटलेल्या ठिकाणी गेली. आणि तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी तिने आपली भेट देवाच्या उपस्थितीमध्ये ठेवली आणि प्रार्थना केली, हे देवा, ही भेट तू त्या ठिकाणी ग्रहण कर. मी तुझी दासी आहे आणि माझ्यावर दया कर. मला एक लेकरू दे बाबा. आणि आपल्या घरी निघून गेली. तिने वाट पाहिली, नाही झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेली. दुसऱ्या वर्षी पुन्हा भेट घेतली उपकार स्तुतीचं. देवाच्या मंदिरात अर्पण केली आणि प्रार्थना केली, हे देवा, मी तुझी दासी, मजवर दया कर, मला एक लेकरू दे. पुन्हा आपल्या घरी गेली, नाही झालं. तिसऱ्या वर्षी तेच, चौथ्या वर्षी तेच, 5व्या वर्षी तेच. 19 वर्ष हन्ना आपल्या सोबत उपकार स्तुतीची भेट घेऊन देवाच्या मंदिरामध्ये जात होती. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं 19 वर्ष निरंतर 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 कंटिन्यू ती जात राहिली. तुम्हाला माहित आहे 19 वर्षानंतर देवाने तिची प्रार्थना ऐकली. तिला असा एक मुलगा दिला ज्या मुलाची प्रार्थना देवाने कधीच टाळली नाही. जो एक महान संदेष्टा झाला, ज्याने इस्रायलाच्या 2 राजांचा अभिषेक केला. त्याच्या नावाने 2 बायबल मध्ये पुस्तक आहे. एवढा एक महान संदेष्टा हन्नाच्या पोटी देवाने दिला. 19 वर्ष निरंतर देवाच्या मंदिरात जात होती. सोडून नाही दिला आशीर्वाद मिळाल्यानंतर, त्यानंतरही जातच राहिली. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा तिचं त्या ठिकाणी तिला लेकरू होत नव्हतं, किती लोक तिला त्या ठिकाणी निंदा करत होते. मी तुम्हाला सांगतो, अनेक लोक ज्या बहिणींना त्या ठिकाणी लेकरं नाही, मी मागही सांगितलं, त्यांच्या हातातून त्या ठिकाणी लेकरं हिसकून येतात. त्यांना पाहून थुंकतात. त्यांना त्या ठिकाणी काय काय नावं देतात, अशी जगामध्ये जी घाणेरडे नावं त्या ठिकाणी देतात. मी तुम्हाला सांगतो, देवाचा दास या नात्याने, की या ठिकाणी आम्हाला खूप टोमणे तिने खाल्ले, तिने खूप लोकांचं सहन केलं. त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की ती टिकून राहिली. परमेश्वराने तिला आशीर्वाद दिला. तुम्ही आणि मी काय वेगळे आहो का? किती टोमणे देता लोक आम्हाला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे का, सगळं मनुष्य पचवू शकतो, सगळं सहन करू शकतो,
पण जेव्हा त्या ठिकाणी त्याला एक व्यक्ती म्हणतो ना, चर्चला तुम्हाला असं शिकवता का, हे शिकवता का तुम्हाला, हे शिकले का तुम्ही, कसं वाटतं ना, किती वाईट वाटतं. पण हन्ना निरंतर जात राहिली. हन्नाने आपल्या मनामध्ये खोडाविषयी द्वेष, कपट, ईर्ष्या ठेवली नाही, ती मनापासून करत राहिली. देवाने असं उत्तर दिलं का जे बोलणारे होते साऱ्याचे तोंड बंद झाले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 19 वर्ष त्या ठिकाणी वाट पाहिली, प्रभूने परतफेड केली. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, देवाला परतफेड करता येते. म्हणा देवाला नुकसान भरपाई देता येते. म्हणा परतफेड करणारा प्रभू आमचा आहे. प्रेज द लॉर्ड. निरंतर प्रार्थना करा. कर्नेल निरंतर प्रार्थना करत होता. एलिशिबा आणि जखरिया कंटिन्यू निरंतर प्रार्थना करणारे होते. हन्ना निरंतर प्रार्थना करणारी होती. मी तुम्हाला सांगतो, यांच्या निरंतर प्रार्थना करण्याने काय झालं, परमेश्वराने इतिहास त्या ठिकाणी बदलून टाकला. प्रेज द लॉर्ड. टिकून राहा आपल्या प्रभूमध्ये. जेव्हा तुम्ही देवाची स्तुती आराधना करता, तुम्ही त्या ठिकाणी देवाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रार्थना करता, वचन वाचता, उपवास करता आणि गोष्टींमध्ये टिकून राहता. प्रभू तू करशील, आमचा विश्वास आहे. प्रभू तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करेल, कारण की त्याने आम्हासाठी चांगल्या गोष्टींच्या योजना केलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला निरंतर त्या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो, हे निरंतर नावाचं रहस्य आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जाणार. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये एक स्त्री आहे आणि ती वाचून आपण त्या ठिकाणी संपू. 2रा अध्याय त्या ठिकाणी काढा आणि या ठिकाणी 36 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. लुकाच्या शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 36 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेराच्या वंशातली फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध होती. तिचा कौमार्यकाल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानिले आणि जे यरुशलेमाच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली. हालेलुया. म्हणा निरंतर मंदिरात जात होती, रात्रंदिवस उपास प्रार्थना करत होती, निरंतर करत होती. हेच रहस्य आहे की आम्हाला निरंतर प्रार्थना करायची आहे, आम्हाला निरंतर टिकून राहायचं आहे. आमेन. 84 वर्षाची विधवा आहे बर का. किती? 84. लग्न बालवयात झालं असेल, 20 वर्ष धरले. 20 आणि 84 किती? 104. आणि 7 वर्ष लग्नानंतर नवऱ्याजवळ राहिली. किती झाले? 104 आणि 7 111. बरोबर ना? माझं गणित कच्चं आहे बर का. 111 वर्ष सोपं वाटतात का? लग्नानंतर 7 वर्ष तारुणपणामध्ये त्या ठिकाणी विधवा झाली. पण तेव्हा वर्ष 84 वर्षापासून एक गोष्ट निरंतर करत आहे. रात्रंदिवस देवाच्या मंदिरामध्ये जाऊन उपास प्रार्थना करत आहे. एक समय आला, प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या ठिकाणी जन्म झाला, त्याचं दर्शन तिला लाभलं. परंतु तुम्हाला एक सांगू का, बायबल मध्ये एक इतिहास आहे. मोशेने प्रभूला म्हटले, प्रभू मला तुझा चेहरा पाहायचा आहे. प्रभू त्याला म्हणतो, मोशे कोणी मनुष्य माझा चेहरा पाहून जिवंत राहू शकणार नाही. मोशेला प्रभूने त्याची पाठ दाखवली. पण एक स्त्री बायबल मध्ये आहे जिचं नाव हन्ना आहे. 84 वर्षापासून देवाच्या मंदिरामध्ये रात्रंदिवस प्रार्थना करत आहे, रात्रंदिवस उपवास करत आहे. सोडलं नाही चर्चला जाणं, देवाच्या मंदिरामध्ये जाणं सोडलं नाही, निरंतर करत आहे. परिणाम काय झालं माहितीये का? प्रभूने तिला म्हटलं, हन्ना तू एक गोष्ट निरंतर आपल्या जीवनामध्ये करत आहे. आता मी तुला बघ कसा आशीर्वाद देतो. तुझ्या मरण्याच्या अगोदर तुला तोपर्यंत मरण येत नाही जोपर्यंत तू माझा चेहरा पाहत नाही. मोशेला कोणत्याही व्यक्तीला मी माझा चेहरा दाखवला नाही, कारण की माझ्या त्या ठिकाणी माझ्या चेहऱ्याच्या तेजासमोर कोणी मनुष्य त्या ठिकाणी टिकू शकत नाही. पण तू 84 वर्षापासून
एक गोष्ट निरंतर करत आहे, उपवास करत आहे, प्रार्थना करत आहे. इथं येणं तू सोडलेलं नाहीये. आता जेव्हा मी या जगामध्ये आलो तेव्हा जे पहिला चेहरा जो आहे मी तुला दाखवील, त्यानंतर तुला मृत्यू येईल. किती मोठा आदर आहे हा. हालेलुया. जगाचा निर्माता तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या स्वभावाला त्या ठिकाणी दर्शवतो. तो त्याचं प्रतिनिधित्व करतो, तो त्याचा स्वभाव दाखवतो. आणि त्या येशूचा चेहरा कोणी पाहिला माहित आहे का? हन्नाने पाहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे रहस्य आपल्या जीवनामध्ये जाणावं. निरंतर निरंतर त्या ठिकाणी करत राहायचं आहे. प्रभू म्हणतो मी कोणाला नाही दाखवलं, तुला माझा चेहरा दाखवेल. माझा चेहरा पहिले तुला दाखवेल, मग तुला मरण येईल. हालेलुया. किती मोठा आहे. पित्याचे सर्व गुण ख्रिस्तामध्ये आहे. काय अद्भुत आशीर्वाद नाही का? प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट तुम्ही सातत्याने निरंतर करत राहा. प्रभू माझं मन बदल, माझा परिवार बदल, माझे आप्तजन प्रियजन बदल, माझे लेकर बदल, माझी पत्नी, माझी पत्नी, माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझं सर्व प्रियजन परिवार, माझी जमीन ती आशीर्वादित कर. माझ्या जनावरांना तू अद्भुत त्या ठिकाणी आशीर्वादित कर. माझ्या त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला बरकत दे. तुम्ही कंटिन्यू करत राहा. प्रभूला मला माझ्या अपराधापासून दूर कर. करत राहा, बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा, निरंतर करत राहा. एक दिवशी सृष्टीचा निर्माता तुमच्या समोर येऊन तुम्हाला म्हणेल, माझ्या मुला, माझ्या मुली, तुझी प्रार्थना मी ऐकलेली आहे. हालेलुया. काही शक्य नाही का? दोन उभयांतांच्या प्रार्थनेने 400 वर्षाचा दुष्काळ डार्क एज बदलतो. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं 84 वर्षापासून एका स्त्रीने त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये जाणं सोडलं नाही. देवाने पहिलं आपल्या मुखाचं दर्शन तिला दिलं. प्रेज द लॉर्ड. हन्ना 19 वर्ष त्या ठिकाणी देवाच्या मंदिरामध्ये निरंतर जात राहिली. देवाने तिला उत्तर दिलं. हालेलुया. कर्नेल त्या ठिकाणी निरंतर प्रार्थना करीत राहिला. देवाने त्याच्या घरामध्ये त्याचा दास पाठवला. इतिहास घडवून टाकला. कसा? बाप्तिस्मा अगोदर पवित्र आत्मा उतरून आला. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, हे रहस्य आपल्या जीवनामध्ये समजून घ्या. मी तुम्हाला सांगतो ना, हे जर तुम्ही आज समजले ना, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये म्हणतो, लिहून घ्या, या ठिकाणाहून तुमच्यापैकी कोणीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही. हालेलुया. एक परिवर्तन घेऊन आपल्या जीवनामध्ये जाल. एक बदल त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये घेऊन जाल. तुमचे लेकरं त्या ठिकाणी मोठ्या जागी गेलेले तुम्ही पाहाल. तुमच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी लोक येऊन आनंदी होऊन जाताना तुम्ही पाहाल. तुमच्या बोलण्याद्वारे लोकांना आपल्या अपराधाची जाणीव होऊन ते आपल्या कुमार्गापासून फिरून आपलं जीवन प्रभूला देताना तुम्ही पाहाल. परमेश्वराचे भय धरणाऱ्या लोकांना पहा, असा आशीर्वाद मिळतो. हालेलुया. कारण की परमेश्वराचं भय धरणाऱ्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर त्यांची भरभराट करतो. प्रेज द लॉर्ड. देवाचे महान कार्य, त्याचं प्रेम जीवनात बघून जाल तुम्ही. तुमच्या लेकरांना, तुमच्या परिवारांना देवासाठी काम करण्यासाठी तुम्ही उभे राहताना बघाल. तुमच्या जीवनामध्ये समृद्धी, समाधान, सर्व गोष्टी परमेश्वर देईल. कधी कधी देणार आहे? जेव्हा तुम्ही निरंतर त्या ठिकाणी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? समजतंय का? रहस्य आहे. काय ते रहस्य काय आहे? मोठ्याने सांगा, काय आहे ते रहस्य? आमेन. अरे कितीतरी वेळा आम्ही देवापासून पळतो आहे ना. कितीतरी वेळा देवापासून पळून जाण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण प्रभूने आम्हाला धरूनच आणलं. प्रेज द लॉर्ड. ते गाणं लय आवडतं मला. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मेरे सर पे रखे रखा है, तेरी आत्मा से भाग कर मैं कहां जाऊं. आकाश पे चढ़ू तो तू वहां है, पाताल में जाऊं तो तू वहां है, तेरी आत्मा से भाग कर मैं कहां जाऊं. प्रेज द लॉर्ड. योना पळून चालला होता, तिथून धरून आणला. सोडणार नाही देव तुम्हाला.
कारण की त्याचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो माझ्यावर त्याचं प्रेम आहे ना. दावीद म्हणतो ना, माझ्यावर त्याचं प्रेम आहे म्हणून तो मला मुक्त करील. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी निर्भय ठेवीन. तो माझा धावा करील आणि मी त्याचे ऐकेल. संकट समयी मी त्याच्या जवळ असेल. मी त्याला मुक्त करील. मी त्याला त्या ठिकाणी मी त्याला तृप्त करीन. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करीन आणि त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेल. परमेश्वराजवळ निरंतर येणाऱ्या लोकांना पहा, स्वर्गातून असा आशीर्वाद मिळतो की त्यांच्याकडे पाहून लोक म्हणतात तुझ्यासारखं मला बनायचं आहे. हालेलुया. काय म्हणतात ते? तुझ्यासारखं मला बनायचं आहे. जो ख्रिस्त तुला मिळाला तो मलाही पाहिजे आहे. मी तुम्हाला सांगतो, सगळं काही बदलून जाईल. सगळं बदलून जाईल. निरंतर प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती प्रेम आहे, किती प्रेम आहे देवाचं आमच्यावर. किती प्रेम आहे. त्या प्रेमाला मर्यादा नाही, एवढं प्रेम आहे. कारण की देवाचं भय धरणाऱ्या लोकांसाठी परमेश्वर सर्व काही शक्य करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वांना समजलं का? समजलं? देव बाप या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रेज